तर जैसलमेर आणि आसपासच्या परिसरामध्ये मोठ्या स्फोटांचे आवाज येत आहेत। जैसलमेर आणि पोखरण या परिसरामध्ये स्फोटांचे आवाज येत आहेत। तर त्यामुळे जैसलमेर या ठिकाणी कर्फ्यू लागू करण्यात आलेला आहे। जैसलमेर शहरामध्ये सध्या स्फोटाचे 3 आवाज ऐकू आलेले आहेत। इथून 80 किलोमीटर लांब आणि 60 किलोमीटर दूर 2 स्फोट झालेले आहेत आणि ज्यामुळे या संपूर्ण परिसरामध्ये आता कर्फ्यू लावलेला आहे आणि सगळी दुकानं काही वेळापूर्वीच जोरदार स्फोटांची माहिती मिळते आणि ढुंड या गावात जोरदार स्फोटासह क्षेपणास्त्र सुद्धा कोसळलेला आहे आणि स्फोटांच्या आवाजासोबतच धुळीचे लोट उठल्याची माहिती मिळालेली आहे। क्षेपणास्त्रासारखी वस्तू कोसळल्याने मोठा स्फोट झाला आणि स्फोट होताच लोक घराबाहेर पळाले। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती प्राथमिकरित्या मिळालेली नाहीये, पण त्यापूर्वीच आपण पाहतोय की आता या अनुषंगाने संपूर्ण या चौकामध्ये हनुमान चौक असू द्या किंवा आसपासचा संपूर्ण परिसर असू द्या, या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे, बॅरिकेडिंग करण्यात आलेली आहे आणि जिल्हा प्रशासनाच्या ज्या गाड्या आहेत त्या सुद्धा या ठिकाणी आपल्याला पेट्रोलिंग करताना पाहायला मिळतात। तर दुसरीकडे पोलिसांची सायरन वाजवत एक गाडी सुद्धा या ठिकाणी फिरते आणि त्यासोबतच नागरिकांना घरातच राहण्याचं आवाहन जे ते केलं जाते। त्यासोबतच आपण पाहतोय की आपत्कालीन परिस्थितीमध्ये गरज असलेल्या ज्या गाड्या आहेत त्याच केवळ रस्त्यावरती फिरताना पाहायला मिळतात, तर इतर जी दुकानं आहेत ती पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेली आहे। मी सध्या हनुमान चौक परिसरामध्ये आहे। जैसलमेर पर्यटन स्थळ आहे आणि याच ठिकाणी एरवी आपण जर पाहिलं तर गजबजलेला संपूर्ण परिसर असतो, मात्र आज आपण जर पाहिलं तर या ठिकाणची सगळी जी दुकानं आहेत ती पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेली आहे। कर्फ्यू शहरामध्ये लावण्यात आलेला आहे आणि आसपासच्या गावांना देखील हाय अलर्ट देण्यात आलेला आहे। त्यामुळे नागरिकांनी घरातच राहावं, सुरक्षित राहावं अशा घोषणा सुद्धा या ठिकाणी केल्या जातात आणि प्रत्येक गोष्टींवरती, प्रत्येक संशयित व्यक्तीवरती सध्या पोलिसांची तितकीच जोरकस पद्धतीने नजर आहे। आणि एकंदरीतच आपण जर पाहिलं तर काल रात्री सुद्धा अशाच पद्धतीने ड्रोन हल्ले जैसलमेर शहरामध्ये पाहायला मिळाले। यानंतर एक मिसाईल जी आहे ती इथून 25 किलोमीटर लांब भटोडा गावामध्ये सापडली आणि त्याचे जे तुकडे ते 2 किलोमीटर दूर गावामध्ये सर्वत्र पसरलेले आहेत। आर्मी घटनास्थळी दाखल झालेली आहे, आर्मी ॲक्शन मोडमध्ये आहे आणि कोणत्याही पाकच्या हल्ल्याला सडेतोड उत्तर देण्यासाठी भारतीय डिफेन्स यंत्रणा जी आहे ती सुद्धा तैनात करण्यात आलेली आहे। एकंदरीतच जैसलमेरमध्ये तणाव वाढताना सध्या पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन खंडू कसबेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, जैसलमेर।